लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा. मालवणी महोत्सवात माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा मराठी माणसाला सल्ला. लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे. मालवणी महोत्सवात आज 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादही खासदार राणे यांनी व्यक्त केला. ठाण्यातील शिवाईनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवारी 15 जानेवारी कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष राणे आदी उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या 25 वर्षात मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, पण मराठी माणसाचा त्यात 1% हिस्सा नाही. तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्ला मराठी माणसाला दिला. मालवणी महोत्सवात आज हे 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक होईल. तेव्हा जनतेने या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा, पण मराठी माणसाला त्यातला 1%ही नाही. तेव्हा देशाच्या GDPमध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढावी हा हेतू असल्याचे खासदार राणे म्हणाले. कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात MSME मंत्री असताना जिल्ह्यात 72 अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले होते याची आठवण करत त्यांनी यापुढेही मराठी माणसासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. वाढावीत म्हणून खंत आहे. हे वाढावीत, मराठी माणसं व्यवसायात पुढे यावीत, टक्केवारीने यावीत आणि आमच्या GDP मध्ये मराठी माणसाची टक्केवारी असावी या हेतूने बोलतो. मराठी माणूस काहीतरी व्यवसाय करायला लागला आहे आणि ही संख्या वाढत आहे. गेल्या 25 वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक महोत्सव होत आहेत आणि बाजारपेठेमध्ये हे मराठी माणसाची टक्केवारी वाढते आहे. नकळत आर्थिक क्षेत्रात पण त्यांची टक्केवारी वाढते आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अजून पर्यटकांना आकर्षित करावं. हा जगातील सगळ्यात मोठा कोणता व्यवसाय असेल तर पर्यटन. आणि म्हणून पर्यटन आम्ही जेव्हा टाटाकडून कोकणाबद्दल कोणता व्यवसायाने रोजगार द्यावा स्टडी करायला दिलं, तेव्हा त्यांनी स्टडी रिपोर्ट जो 850 दिला आहे त्यांनी सांगितलं इथला निसर्ग, इथला समुद्रकिनारा, इथले डोंगर आणि सगळी फळफळावर पाहता पर्यटनानेच कोकणाचा विकास होईल. पर्यटनातून रोजगार निर्मिती करणं, उद्योगधंदे वाढवणं हे प्रयत्न आमचे आहे. दादा तुम्हाला नाही पाहिलं 30-35 वर्षात त्यांना खड्याला बाजूला कसे टाकतात, ताटातून तसे म्हणजे बाजूला केले, संपलं सगळं. यावेळेस साफ झालं ना सगळं. वडली राणे तिकडे दादा तुम्ही मंत्री असणं प्रशिक्षण दिलं ना, जिल्ह्यात प्रशिक्षण दिलं. 72 अधिकारी आणले मी, त्यांनी मार्गदर्शन करायला कोणता व्यवसाय करावा, कोणत्या धंद्यात किती नफा आहे यापासून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते प्रयत्न माझे सातत्याने चालू राहणार. म्हणजे फक्त आम्हाला जागा तर मिळाली नसेल तरी मी मिळवेन, जागेचा आहे नाही. तेवढी एक तर मी बघतो खाजगी उद्योजक येतो. अनेक मोठ्या उद्योजकांना मी विचारलं आहे, जो खर्च होईल तो त्याने करावा आणि प्रॉफिट पण त्याने घ्यावं. फक्त त्याने आमच्या इकडे डिस्नीलँड आणावी हे मी 2-3 उद्योजकांशी बोललो आहे. रिलायन्सशी पण बोललो आहे. ते बघू कधी विमानतळासाठी केंद्रीय मंत्री याकडे विमानाचं परवानगी आहे, त्याला मी एकदा भेटलो. दुसऱ्यांदा 17ला भेटायची माझी अपॉइंटमेंट आहे. त्यांनी जर ती दिली तर मी जाणार आणि 8-10 दिवसाच्या आत चालू करणार. मी दुसऱ्याही एअरलाईन्सशी बोलतो आहे आणि नितीन गडकरी ती मीटिंग अरेंज करणार. सर चिपी कधी सुरू होणार आहे आता परत? हां तेच सांगितलं. चिपीच बोललो, आता चूक नाही झालं मी. राजकीय प्रश्न